गवई धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड शॉक बसला. कारण ते गवईंचे पुत्र आहेत अशी माझी समजूत आहे. रासू गवईंचे अनुभव मला थोडे वेगळे आहेत. रासू गवई सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं म्हणून ते करायचे, पण विक्तूबाबाचा सत्कार दीक्षाभूमीवर आयोजित केलेला होता आणि त्यावेळेस मी झेंडा उचलला आणि सगळ्या माझ्या दलित पत्रकार मित्रांना सोबत घेऊन झेंडा उचलला. त्यामध्ये जगन वंजारी होते, सिद्धार्थ सोनटक्के नावाचे पत्रकार होते आणि आम्ही जाहीर आवाहन केलं की तुम्ही जर विक्तूबाबाचा सत्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर केला तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू. त्यावेळेस त्यांनी तो इमिजिएट रद्द केला. त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला नाही. हाही माझा एका बाजूनं अनुभव आहे. तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तोंडातनं पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावच काढू नका. त्यांचा नाव घेण्याचा अधिकार तुम्ही पूर्णतः गमावलेला आहे. एवढंच फक्त या निमित्तानं मी म्हणेन.